नमस्कार मंडळी, मी पायल आणि माझ्या सिंपल सुंदर जगात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आमच्या घरासाठी खूप खास आणि आनंदाचा होता. आपल्या संस्कृतीत लेकीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अधिक मासात कन्यापूजन करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये जपली जाते. आम्हीही आज अधिक मासानिमित्त लेकीचे पूजन करण्याचा योग आखला होता. या दिवसाची तयारी काही दिवसापासून सुरू होती, पण आज जे घडलं त्यामुळे हा दिवस आणखी स्मरणीय बनला. सकाळी उठल्यापासूनच घरात एक वेगळीच उत्साहाची भावना होती. सर्वात आधी घराची स्वच्छता केली. शुभ कार्याच्या आधी घर स्वच्छ आणि प्रसन्न असावं असं म्हटलं जातं. त्यानंतर बाकी घरची कामं आवरली आणि लेकीसाठी शॉपिंग करायला गेलो. दागिने काय आधीच बनवून घेतले होते, पण काही कपडे आणि किरकोळ वस्तू तिला लागणार होत्या, त्या जाऊन घेऊन यायच्या होत्या. त्या घेऊन आलो. घरी आल्यावर पहिलं स्वयंपाकाचं पाहिलं. आजच्या जेवणाचाही खास बेत होता. माझ्या लेकीचं तर अजून अन्नप्राशन लांब आहे, पण घरी बाकीच्यांना आवडतील अशा एक-एक गोष्टी आम्ही बनवल्या होत्या. मी, सासूबाई, माझी नणंद सर्वांनी मिळूनच सगळा स्वयंपाक आवरला. आणि नंतर जिथं पायपूजन करणार होतो, तिथं छानसं डेकोरेशनही केलं. आजच्या दिवसासाठी घर सजवताना मनात एकच इच्छा होती, सगळं काही छान पार पडावं. माझ्या छोट्याशा बाळालाही या वातावरणाचा त्रास होऊ नये, पण सगळ्यांनी आनंदाने हा दिवस अनुभवावा. ही सर्व तयारी करताना हात कामात होते, पण मन मात्र माझ्या बाळाकडेच होतं. एवढ्या छोट्या बाळासोबत पहिल्यांदाच असा कार्यक्रम करत होते. त्यामुळे थोडी धाकधूक होती आणि उत्सुकताही. आई झाल्यावर कोणताही सण किंवा कार्यक्रम स्वतःसाठी राहत नाही. प्रत्येक वेळी मनात पहिला विचार येतो तो आपल्या बाळाचा. आजही तसंच होतं. प्रत्येक फूल लावताना, प्रत्येक सजावट करताना विचार येत होता, की आता जरी माझ्या बाळाला हे काय चाललंय समजत नसलं, तरी उद्या जेव्हा ती मोठी होईल आणि या सर्व आठवणी ऐकेल, त्यावेळी तिला किती स्पेशल वाटेल. असे सर्व इमोशन जगत असं काही डेकोरेशन आम्ही केलं होतं. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. सर्व तयारी झाल्यानंतर आम्हीही घरातली सर्व मंडळी तयार झालो. माझ्या बाळालाही छान तयार केलं. लहान असल्यामुळे मीच तिला घेऊन बसले आणि पहिलं तिच्या पप्पांनी तिच्या पायाचे पूजन केले. पाय स्वच्छ करून हळदी-कुंकू वाहिलं. अनारसेच्या ताटात दिवा ठेवून तिचं औक्षण केलं. तिला बनवलेले दागिने घातले. त्या क्षणी मनाला खूप समाधान आणि आनंद वाटला. आपल्या संस्कृतीत कन्येला देवीचं रूप मानलं जातं. तिच्या रूपात आदिशक्तीचा वास आहे अशी श्रद्धा आहे. म्हणूनच कन्यापूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याच भावनेने आमच्या लेकीलाच घरची लक्ष्मी मानून सर्वांनी तिचं पूजन केलं आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मी नंदेचेही पायपूजन केलं. कारण माझी लेक तर आत्ता या घरी आले, पण आमच्या घराला या आधीही लक्ष्मीची पावले लाभली ती नंदेच्या रूपाने. त्यामुळे आजच्या दिवशी तिच्याही पायांचे पूजन करून तिला छानशी भेटवस्तू दिली. विशेष म्हणजे नंदेसाठी हे सरप्राईज होतं. फक्त आपल्या भावाच्या मुलीचं पूजन म्हणून ती सर्व तयारी करत होती. पण जेव्हा तिलाही पाटावर बसवलं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं. यानंतर मी सासूबाईंचीही ओटी भरली. त्यांची पोटची मुलगी नसली म्हणून काय झालं, लग्नानंतर माझ्या मनात आईसोबत त्यांना देखील आईचं स्थान आहे. खरं तर आज मला यांच्या रूपाने एवढा चांगला जीवनसाथी मिळाला तो सासूबाईंच्या संस्कारामुळे. त्यामुळे या अधिक महिन्यात त्यांचीही ओटी भरून त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर आम्ही माझ्या बहिणीचेही पायपूजन केले आणि हीच ती अनपेक्षित गोष्ट जी आज घडली. त्याचं झालं असं, की अशी पूजेची तयारी चालू होती आणि मला मम्मीचा कॉल आला, की माझ्या मामाची मुलगी तिच्याकडे 4 दिवसांकरता राहायला येत आहे आणि आज ती माझ्याकडेही येतो म्हणाले. त्या क्षणी मला असं जाणवलं, की आज घरी कन्यापूजनाचा कार्यक्रम आहे आणि कोणाच्या रूपात कोण येईल सांगता येत नाही. त्यामुळे लगेच मी तिला जाऊन घेऊन आले आणि बाकी सगळ्यांचं पायपूजन झाल्यानंतर तिचंही पायपूजन केलं आणि तिला छोटंसं गिफ्ट दिलं. खरंच सांगते, तिचे पाय पुसताना मनात एक वेगळी शांतता वाटत होती. खरं तर आज मी माझ्या लेकीचं कन्यापूजन करण्याचं नियोजन केलं होतं. पण दिवस संपता माझ्या असं लक्षात आलं, की आज देवाने माझ्याकडून एक प्रकारे स्त्री शक्तीचाच सन्मान करून घेतला. मुलगी, सासूबाई, नणंद, बहीण या प्रत्येकांमध्ये आज मला आदिशक्तीचं रूप दिसून आलं आणि ही गोष्ट मनाला खूप स्पर्शून गेली. आपण नेहमी सण, परंपरा, विधी यांच्याकडे फक्त रीतिरिवाज म्हणून पाहतो. पण खरं तर हेच दिवस नात्यांना वेळ देण्यासाठी असतात. सर्व पूजाविधी झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवणाचा आनंद घेतला. गप्पा, जुन्या आठवणी आणि भरपूर फोटोज. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. अशा दिवसांमध्ये महागड्या भेटवस्तूंपेक्षा एकत्र घालवलेला वेळ जास्त मौल्यवान वाटतो ना?
आजचा दिवस मलाही एक गोष्ट शिकवून गेला. आदिशक्तीचा सन्मान करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. थोडं प्रेम, थोडा आदर आणि मनापासून दिलेला वेळच खूप पुरेसा असतो. अधिक मासाच्या निमित्ताने सासूबाईंची ओटी भरली, लेकीचे नंदेचे पायपूजन केले. अचानक भेट झालेल्या बहिणीमुळे दिवस आणखी सुंदर बनवला. अशा आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. जर तुमच्याही घरी अधिक मासात अशी काही खास परंपरा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.